केदारेश्वर मंदिर परिसरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा नागरिकांकडून सत्कार। शिंदखेडा येथील आदर्श कॉलनी परिसरातील नागरिकांच्या वतीने केदारेश्वर मंदिर प्रांगणात नवनिर्वाचित नगराध्यक्ष कलावतीताई माळी, गटनेते राकेश माळी, नगरसेवक सुयोग भदाणे व दीपक देसले यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुष वर्गांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच या प्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब सुरेश देसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथींचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। नागरिकांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळात विकासाची गती वाढेल असा विश्वास व्यक्त केला। नागरिकांकडून स्थानिक समस्या सोडवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। समारंभादरम्यान आदर्श कॉलनी परिसरातील सर्वसाधारण व प्रलंबित प्रश्न नागरिकांनी मांडले। यात विशेषतः रस्त्याची दुरुस्ती व काँक्रिटीकरण, पिण्याच्या पाण्याची अनियमितता, ड्रेनेज लाईनची समस्या, रस्त्यावर पुरेशा प्रकाश योजनेचा अभाव, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी पदाधिकाऱ्यांच्या समोर मांडली। पदाधिकाऱ्यांचं आश्वासन। नवनिर्वाचित नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांच्या वतीने गटनेते राकेश माळी यांनी नागरिकांना संबोधित करताना आदर्श कॉलनी व इतर कॉलनी परिसरातील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यास प्राधान्य दिलं जाईल। नागरिकांच्या सहकार्याने विकास कामांना गती दिली जाईल असं आश्वासन दिले। गटनेते राकेश माळी यांनीही प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक दुरुस्ती व सुधारणा तातडीने करण्यात येतील असं सांगितले। नगरसेवक सुयोग भदाणे व दीपक देसले यांनी देखील परिसरातील कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची तयारी दर्शवली। कार्यक्रमाचा समारोप, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसेच पदाधिकाऱ्यांचे आभार सेवानिवृत्त गुरुजी भाईदास पाटील यांनी आभार मानले असून परिसरातील विकास कार्य वेगात पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। असंही काही संबंध नाही, पण अशातलं अशी तेवढी 75,000ची दानच देणं एक बाहेरगावच्या आपला वाघोद्यामधनं इथं पोट भरण्यासाठी आलेले हे कुटुंब एवढं दानतीने एवढं दानशूर होणं सोपं नाहीये मित्रांनो। मोठमोठे उद्योगपती असतात, करोडो रुपये रोजची येतात, घरात करोडो येत असताना ते 100 रुपयांनी घरपोच पावती फाळावं पुढे जा दार शेवलं त्याने चपाती बी टाकायला ठेवून दिवस असे पण काही कुटुंब असतात आणि ज्या पण राहतच नाही पण दानच राहत तो सांगा नाही ना 100 रुपये पावती फाडणीशर सब मा पाणी दुकानदार रोज चालेल या पहिले सोबत तो फाडणार म्हणजे फाडणार। फार वेगवेगळं म्हणता नाही, ही व्यक्ती आपल्याला साधी दिसते पण या व्यक्तीच्या हातून या शिंदखेड्याचं काय होईल हे आपण बघणारच आहोत। कारण या दादांचा परिचय, दादांचं जे काही प्रवास वर्णन बरंच काही सांगण्यासारखं आहे आणि असे दादा आणि आई या आपल्या या शिंदखेड्याच्या लाभासाठी, शिंदखेड्याच्या विकासासाठी लाभल्या आहेत आणि परिपूर्ण असं पहिल्या दिवसापासून त्यांची सुरुवात झाली वेगवेगळ्या कामांना। काय सांगू तुम्हाला, असे कामाला सुरुवात जर पहिल्या दिवसापासून आहे तर ह्या एवढ्या 5 वर्षात बघत राहू आपण असं कार्य त्यांच्या हातून करणार आहोत। असं मी केदारेश्वराला सांगतो की हे शिंदखेडा माझं शिंदखेडा असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार पाहिजे। माझं शिंदखेडा असं आपण काहीतरी बाहेर जाऊन सांगता यायला पाहिजे। असा काहीतरी विकास या ठिकाणी होणार आहे, करायचा आहे आपण आणि त्यांना आपण सगळ्यांनी साथ द्यायचे, त्यांना सहकार्य केलंय। कोणत्याही कामात आपण त्यांना सहकार्य करायला जेवढं आपण त्यांना सहकार्य करू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।